तर थेट मुंबईमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी सेना भवनाबाहेरून आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। चेतन, काय सध्याची परिस्थिती आहे, काय वातावरण पाहायला मिळत आहे? नक्कीच गौरी, आपण पाहू शकतो इथे सेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झालेले आहे। काळ्या फिती बांधलेल्या आहेत, डोक्याला असेल तोंडाला असेल या काळ्या फिती बांधण्यात आलेल्या आहे। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहे। बंदचा पुकार केला होता, मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर तो मागे घेण्यात आला। मात्र मूक आंदोलन आज होणार आहे। थोड्या वेळात उद्धव ठाकरे देखील पोहोचतील। काय भावना, एक महाराष्ट्राचा शिवसैनिक म्हणून किंवा सामान्य नागरिक म्हणून काय भावना आहे? मॅडम, सर कसं आहे, तुमचं जे महाराष्ट्राची जनता आहे आता शेवटी कुठे ना कुठे त्यांना पण कळलंय काय ही जी सरकार आहे ते सरकारने बेनिफिट घेतलंय आणि बेनिफिट घेऊन जे 1500 रुपये महिलांच्या खात्यात टाकले ते 1500 रुपये परत केलं त्या तिकडच्या जनतेने, आमच्या बदलापूरच्या, आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनता पण आता परत करणार आहे। आणि सगळ्यांना माहिती आहे त्या जनतेसाठी कोण जगतो आणि स्वतःच्या स्वप्नासाठी कोण जगतो। नक्कीच काही महिला देखील आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहे। काही मूक आंदोलन करण्यात येते, उद्धव ठाकरे देखील आंदोलनाला पोहोचणार आहे। काय वाटतं, एक महिला म्हणून सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवरच आहे। आज 2.5 वर्ष झाली आमचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो शक्ती कायदा आणला होता त्या कायद्याला यांनी दुष्कृत्याने आणि त्यांनी म्हणजे त्यांची कोतीव बुद्धी होती सरकारची की त्या कायद्याला त्यांनी संमती दिली नाही। आज जर तो कायदा असता तर आज तो नराधम असा सुटला नसता, त्याला फाशी कधीच दिली गेली असती। आज असं आम्हाला म्हणावंसं वाटतंय की इतिहास के पन्ने फिर से नहीं दोहराएंगे, चस्त उठा लो द्रौपदी, अब कृष्ण नहीं आएंगे। जो संप घेण्यात येणार होता त्याला देखील न्यायालयाने असंवैधानिक असं सांगून किंवा घटनाबाह्य असल्याचं सांगून हा संप देखील होऊन दिला नाही। काय वाटतं, न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? हा संप नसून हा महाराष्ट्र बंद होता आणि हा न्यायालयाचा सन्मान आमच्या पक्षप्रमुखांनी राखला किंवा महिला आघाडीनं राखला आणि हा आम्ही महाराष्ट्र बंद हे आंदोलन आम्ही पाठी घेतलेलं आहे न्यायालयाचा सन्मान राखून। मूक आंदोलन करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे स्वतः असतील, आदित्य ठाकरे असतील, नक्की या मूक आंदोलनाची देखील दखल हे सरकार घेईल असं तुम्हाला वाटतंय? हे सरकार असंवेदनशील आहे, ते कसलीच दखल घेणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। पण तरीही आम्ही जनतेला, सरकारला नाही, आम्ही जनतेला जागृत करण्यासाठी हे मूक आंदोलन घेत आहोत। आम्हाला सरकारकडून कसलीच अपेक्षा नाही, आज नाही, काल नाही, आज नाही, उद्याही नसेल। नक्कीच सरकारकडून कोणती अपेक्षा नाही असं म्हणणं आहे यांचं। आपण पाहिलं असेल तर तोंडाला देखील रिबिनी बांधले आहेत। मूक आंदोलन असल्यामुळे तोंडाला काळ्या फिती बांधणं हे दर्शवत आहे की हे आंदोलन हे संयम आणि मूक अशा प्रकारे असेल याचं एक उदाहरण म्हणून इथे शिवसैनिक दाखवत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, आपण आज आवाजच बंद केला आहे आणि महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवली आहे, सर्वजण सगळं बघतायत मात्र त्याच्यावर बोलायला कोण तयार नाहीये। आज आमच्या लाडक्या बहिणीवर अत्याचार झालेला आहे आणि 1500चा आमिष दाखवून आमच्या लाडक्या बहिणीचा छळ करतायत। तेव्हा मी सांगेन की आज तोंडावर पट्टी का बांधली, तर आज आमच्या उद्धवजींनी किंवा महाविकास आघाडीने जे पुकारलेला बंदचा त्याला या लोकांनी आक्षेप घेतलेला आहे। म्हणजे आम्ही लोकशाहीचा यांनी खूनच केलेला आहे की आम्हाला आमच्या काय वाच्यता करू नये का? आम्ही आमच्या भगिनींवरती जर अन्याय होत असेल तर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे का? या दडपशाही सरकारने हा लोकशाहीचा खून केलेला आहे, एवढेच मी म्हणेन। ताई, मला एक प्रश्न आहे की मूक आंदोलन करतोय आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर महिलांसंदर्भात काही घटना घडल्या की आपण कॅन्डल मार्च काढतो, मोर्चे काढतो। आता अशी वेळ आली असं वाटत नाही का की आता माता जिजाऊ बनायची गरज आहे सगळ्या महिलांना? म्हणूनच मी म्हटलं शस्त्र उठा लो द्रौपदी, अब कृष्ण नहीं आएंगे। आता तीच वेळ आलेली आहे। पहिला महाराष्ट्र उरला नाही आता। या सरकारमुळे या महाराष्ट्राची दशा अशी झालेली आहे आणि त्यामुळे आता नागरिकच जागृत होतोय आणि आम्ही महिला खास जागृत होणार आहोत। आम्ही आता रणरागिणी, बाळासाहेबांच्या रणरागिणी आम्ही फक्त शिवसेनेपुरत्या मर्यादित होतो, लोकांची कामं करत होतो, लोकांसाठी धावत होतो। आज आम्हाला आमच्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय। हे दुर्दैव सरकारचं आहे, आमचं सुद्धा आहे। नक्कीच बाळासाहेबांच्या रणरागिणी या फक्त पक्षासाठी यापूर्वी उतरत होत्या, मात्र आता स्वतःसाठी आणि स्त्रियांच्या रक्षणासाठी मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे।